निगडी ते चाकण हा महत्त्वाकांक्षी विस्तारित मार्ग मेट्रोसाठी प्रस्तावित केला गेला, मात्र सुधारित DPR अद्यापही प्रलंबित आहे. तातडीने यासाठी मंजुरी घेतली जावी, जेणेकरून चाकण औद्योगिक भाग आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान होईल, अशी मागणी आमदार शंकर जगताप यांनी पुरवणी मागण्यांच्या आधारे हिवाळी अधिवेशनात केली आहे. याबाबत आमदार शंकर जगताप म्हणाले की पिंपरी चिंचवड शहराचे नागरिकीकरण प्रचंड प्रमाणात वाढत आहे. या भागातील IT सेक्टर, कारखानदारी, औद्योगिक आस्थापना लक्षात घेऊन या शहरामधील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच माध्यमातून शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम आणि वेगवान असेल तर शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. दुसऱ्या टप्प्यामध्ये पिंपरी ते निगडीचे विस्तारीकरण करण्यात आले. पिंपरी ते निगडी हे विस्तारीकरण साधारण 4.5 किलोमीटर इतके आहे. यासाठी 950 कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव तयार होऊन कामाला सुरुवात देखील करण्यात आलेली आहे. निगडी ते मुकाई चौक ते बाकड आणि बाकड ते मानकर चौक, कोकणे चौक ते पिंपळे गुरव या मार्गे संत तुकाराम नगर ते चाकण आणि चाकण ते बाकड आणि बाकड ते निगडी हा 40 किलोमीटरचा मार्ग आहे. यासाठी 10,383 कोटीचा DPR पिंपरी चिंचवड महापालिकेने केंद्र सरकारकडे प्रस्तावित केला आहे. या DPRसाठी राज्य शासनाने मंजुरी दिल्यास पिंपरी चिंचवड शहराच्या सार्वजनिक वाहतुकीला बळकटी मिळेल, असे त्यांनी सांगितले.